सतगुरु का अवतार। हर युग में तू प्रकट हुआ है, लेकर एक अवतार। इस युग में आया लेकर तू सतगुरु का अवतार। हर युग में तू प्रकट हुआ है। देह किया धारण तूने, कष्ट भी कितने उठाए। हर युग में तू प्रकट हुआ है। खेल अनोखे खेले तू, हम हैं खिलाड़ी तेरे। जो तुझ तक आ पहुँचे उसको जन्म मरण ना घेरे। कर दे हमको आत्मस्वरूप तुझ सा निराकार। इस युग में आया लेकर तू सतगुरु का अवतार। हर युग में तू प्रकट हुआ है। जो भी निकले गुरुमुख से, तेरा ही वचन है महान। वही सत्य है, वही अमर है, वही है तेरा ज्ञान। गुरुवाणी में सुनते जाए तुझको वारंवार। इस युग में आया लेकर तू सतगुरु का अवतार। हर युग में तू प्रकट हुआ है, लेकर एक अवतार। इस युग में आया लेकर तू सतगुरु का अवतार। हे दुःख सांगू कुणा आ देवा तुझ्या विणा रे। हे दुःख सांगू कुणा आ सुख दुःख येई भोगण्या। सुख दुःख येई भोगण्या। देवा तुझ्या विणा रे। हे दुःख सांगू कुणा आ देवा तुझ्या विणा रे। हे दुःख सांगू कुणा। संसार हा गेला वाया वाया। संसार हा गेला वाया। नाही जीवाला विसावा। नाही जीवाला विसावा। देवा तुझ्या विणा रे। हे दुःख सांगू कुणा आ देवा तुझ्या विणा रे। हे दुःख सांगू कुणा। जन्मोनिया वाया गेला वाया गेला। जन्मोनिया वाया गेला। देखोनिया आंधळा झाला। देखोनिया आंधळा झाला। दे
म्हणे तू वेडा, नमा म्हणे तू वेडा, एकलाची जीव हा वेगळा, एकलाची जीव वेगळा, देवा तुझ्या विणा रे हे दुःख सांगू कुणा, देवा तुझ्या विणा रे हे दुःख सांगू कुणा, सुख दुःख येई भोगण्या, सुख दुःख येई भोगण्या, देवा तुझ्या विणा रे हे दुःख सांगू कुणा, हे दुःख सांगू कुणा. इस पापी युग में कोई नहीं गो माता का रखवाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला, जो सबको दूध पिलाती उसका ही खून बहाया, गौ माँ, गौ माँ, गौ माँ, गौ माँ. धिक्कार है उसको जिसने गौ का मांस नोच कर खाया, गौ का मांस नोच कर खाया, जो सबको जीवन देती है उसका ही वध कर डाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला. अब गली गली में फैल रहे गौ माता के हथियारे, गौ माँ, गौ माँ, गौ माँ, गौ माँ. हे काना कान लगा कर सुन लो, गौ माँ तुझे पुकारे, हे गौ माँ तुझे पुकारे, हे तेरे बिना अब कौन भला, अब मेरी सुनने वाला, हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला. हे नंद बाबा की आन तुम्हें सौगंध जसोदा माँ की, गौ माँ
परित्राण करो गोधन का फिर से, सजोए मनोहर झांकी। गो हत्यारों का दमन करो या दे दो देश निकाला। हे गोविंद गोपाला। श्री गीता जी में वचन दिया है, उसको आज निभाओ। गो माँ गो माँ, बंसी तोड़ो रास बिछोड़ो, हाथ में चक्र उठाओ। प्रभु हाथ में चक्र उठाओ, वरना ना रहेगा कोई, वरना ना रहेगा कोई। प्रभु तुझको भजने वाला, हे गोविंद गोपाला। हे गोविंद गोपाला, हे गोविंद गोपाला। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम
नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 ओम नमः शिवाय हर 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 ओम नमः शिवाय 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 नमः पार्वती पतये हर हर महादेव सियावर रामचंद्र भगवान की श्री गुरुचं स्मरण वंदन करून उपस्थित भाविकांनाही प्रणाम आहे. अधिक मासातील हा सत्संग कार्यक्रम थोडासा अधिक वेळ झाला तरी काही हरकत नाही. ईश्वरांश जीव अविनाशी चेतन अमल सहज सुख रासी. लहान थोर गरीब श्रीमंत काळे गोरे ऊच नीच इत्यादी जे काही विषमता आहे समाजामध्ये ईश्वरांश दृष्टीनं पाहिलं तर या सगळ्या गोष्टीचा काहीही संबंध येत नाही. ईश्वरांशाचा अंश आहो याचं विस्मरण होईल की मी ईश्वराचा अंश आहे असं विसरून गेल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा संबंध येतो. लहान थोर सुख दुःख कमी जास्त इत्यादी विषम परिस्थितीचा संबंध आपल्या निजरूपाचं विस्मरण झाल्यानंतर येतो. एकदा का आपल्या स्वरूपाचं ज्ञान झालं
की सारे भेद मिटून जातात, विषमता संपून जाते, सुखदुःख ही आपले वाटत नाहीत. ज्याला ईश्वर आपला आहे असं निश्चय झालेला आहे त्याला हे काहीही आपलं वाटत नाही. आणि आता हे सगळंच आपलं वाटालंय याचं एकमेव कारण आहे की आपल्या निजरूपाचा, स्वरूपाचा, आत्मस्वरूपाचं विस्मरण. विस्मरण झालेल्या स्वरूपाचं स्मरण करून घेण्यासाठी भजन, साधन, स्मरण, चिंतन, सत्संग आहे. अन्यथा या सत्संगाचं काहीच काम नाही. तैसे हरपले आपणपे पावे. आपल्या जीवनामध्ये आपली वस्तू होती ते हरपून गेलेली आहे, त्याला पुन्हा प्राप्त करायचं आहे. हरपलेली आहे, हुडकून घ्यायचं आहे, तेवढं शोधून घ्यायचं. तैसे हरपले आपणपे पावे, तै संता ते पाहता गिवसावे. इथं आल्यानंतर आपली आपणाला वस्तूची ओळख होऊन जाते. म्हणून आपल्या ओळखीसाठी आपण इथं आलेले आहोत. इथं येण्याचं कारण काय? आपली ओळख झाली की आता कोणाला ओळखायची आवश्यकता राहत नाही. आपली ओळख झाली की हे सगळे मीच आहो, सगळ्यात मीच आहे. मग आता दुसरं नाहीच तर ओळखायचं कोणाला? जेव्हा मीची ओळख होत नाही तेव्हा सगळ्यांच्या ओळखीची आवश्यकता पडते. एकदा मीची ओळख झाली आता कोणाला ओळखायचं आहे? किंबहुना चराचर आपणची जहाला. सर्वामध्ये मीच आहे. मग कोण उच्च, कोण नीच, कुठली विषमता, कोण लहान, कोण थोर, कोण स्त्री, कोण पुरुष, या एका संबंधाने आपला सत्संग आहे, बाकी काही नाही. तुम्हाला काहीच मिळणार नाही सत्संगामध्ये. पण जे मिळाल्यानंतर कशाचीच अपेक्षा राहणार नाही, ते ओळख आपली मिळेल. आपणाला काहीही मिळवायचंच राहत नाही. ज्याच्यानंतर एम लब्ध्वा पराम शांती, एक प्राप्त झाल्यानंतर पुन्हा काहीही प्राप्त करण्याची इच्छा राहत नाही. ते सत्संगमध्ये मिळते. आपण आपणाला असं अनुभव करालोत की मी सुखी आहे, दुःखी आहे, दरिद्री आहे, अमुक आहे. या साऱ्या गोष्टी विषमता परिस्थितीच्या गोष्टी आहेत, निजरूपाची ओळख नसल्यामुळे आहेत. कठीण काम आहे. काय विसरून गेलंय? आपलं आपणच विसरून गेलंय. पूर्वीच्या काळामध्ये खेळ असायचे ना आपले. लग्न कार्यामध्ये बी खेळ असायचे, चांगले खेळत होते. खेळत खेळत लग्न होतं. पूर्वीच्या काळामध्ये लग्नात खेळ होता. आता खेळात लग्न होऊन चाललंय.
नाही समजलं असेल तर सोडून द्या. लग्नात खेळ असायचा. संकेत करणारा, इशारा करणारा खेळामध्ये असला पाहिजे. असे आमच्या महाराजासारखे पटकेवाले लोक राहायचे पहिलं. आता काय पटकी आली काय माहीत आहे, पटकेच गेले निघून. महाराज लोकांनी बी आता केस खूप वाढवले. आता पटकं बांधणं शक्य नाही त्याला, ते केसाची शान जाते. नाही इला जाणं, आता पैशापुरतं पटका बांधावं लागते कीर्तनामध्ये, ते वेगळी गोष्ट आहे. पटके असायचे. आणि सुपारीचा खेळ खेळायचा. नवरदेवाला पटका, त्याचे डोळे झाकायचे एकानं, दुसऱ्यानं सुपारी लपवायची, नवरदेवाला शोधायला लावायची. आहे ना? खेळाव का तुम्ही? खेळा. ते हळूच डोळे झाकले, कारण त्या नवरदेवाच्या पटक्यामध्ये सुपारी ठेवली आणि दूर गेला असं. आणि तिकडून परत येताना याचे डोळे सोडले सुपारीवाला. आता नवरदेवाला काय वाटलं, तिकडून यायला तर सुपारी तिकडंच ठेवून आला. कोण्या दगडाखाली आहे की कुठं कचऱ्यात आहे, कुठं आहे काय माहिती. नवरदेवाची शोधाशोध सुरुवात झाली. सुपारीची नवरदेवानं शोधायला सुरुवात केली. ती सुपारी शोधत असताना हलकीवाला असायचा, त्याने इशारा करायचा वाजवून, आणि त्या वाजविण्यामध्ये काही सूत्र आहेत. आजही आपण बघतो की बसमध्ये, एस टीमध्ये 2 बार बेल वाजलं की चालायची गाडी, आणि एक वाजलं की थांबायची. असं त्याचं आहे, संकेत आहे. नवरदेव निघाला कुठं? सुपारी हुडकायला. 4-2 पाऊल पुढे टाकल्याबरोबर त्या हलकीवाल्यानं ते टिकोर हाणलं हलकीवर. एकच ठोका हाणला, खनकन वाजली. नवरदेवानं ओळखलं की सुपारी तिकडं नाही. जाऊ नको म्हणाले, थांब म्हणाले, एकच वाजले ना. द्वैतामध्ये प्रवास आहे. 2 वाजलं की प्रवास आहे, आणि अद्वैत एकामध्ये थांबायचं आहे, स्थिरता आहे. हे थोडंसं त्याला आणि वेगळं सांगण्याचा प्रयत्न करायला. 2 वाजलं की प्रवास आहे, द्वैत आहे, आणि 1 वाजलं की अद्वैतामध्ये स्थिरता आहे. 1 वाजण्याचा अर्थ आहे की हे इकडे तिकडे शोधायची गरज नाही. जे एक परमात्मा आहे तो सर्व व्यापक आहे, एकाच जागी आहे, थांबलेल्या जाग्यावरच आहे. तुला इकडे जाण्याची गरज नाही. एकात्मता, अद्वैत, स्थिरता आहे. थांब, भटकू नको. तुम्हाला मला भटकायची सवय लागली, थांबणं फार कठीण जातं. माणूस कुठंच थांबत नाही. एका महाराजावर थांबत नाही, एका गुरुवर थांबत नाही, एका मंत्रावर थांबत नाही, एका साधनेवर सांगत नाही, एका संप्रदाय परंपरेवर थांबत नाही, एका सरकारवर
थांबत नाही. जाऊ द्या, संसारातल्या ज्या वस्तू आहेत की नाही, विषय, एका विषयावर थांबत नाही माणूस. अजून एक करावंच वाटते लग्न, दुसरं. माणूस कुठं स्थिर नाही, अस्थिरता आहे, द्वैत आहे, प्रवास आहे. एकच ठोका मारला त्याने, थांबला. इशारा समजणारा तर पाहिजे. मृगनाभि में सुगंधी दुनिया है सब अंधी, समझे नहीं इशारा. इशारा समजणारे लोक कमी असतात. एक ठोका मारला, थांबला. थांबल्यानंतर दिशा बदलली त्याने, की समोर जाऊ नको म्हणते ना मला, पूर्वेकडे जाऊ नको तर उत्तरेकडे जाऊ आपण. उत्तरेकडे 2 पाऊल गेले की पुन्हा खन कुणाला एकच, इकडे बी जाऊ नको. याचा अर्थ की तू अजून भटकू नको, स्थिर हो जाग्यावरच. एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. थांबतो, उत्तरेकडे बी नाही. पश्चिमेकडे निघाला, एकच आवाज. दक्षिणेकडे निघाला, चारही दिशा संपल्या. त्याच्यानंतर खाली जमिनीवर खाली पाहायला सुरुवात केलं, त्यावेळेस वाजलं एकच की थांब, खाली बघू नको. लक्षात आलं त्याच्या की इकडे जाऊ देत नाही, तिकडे जाऊ देत नाही, हालू देत नाही, सरकू देत नाही, फिरकू देत नाही. काय भानगड काय. नवरदेव बी नवरदेव होता, शहाणा होता थोडा, तसं हुंड्या फुंड्यासाठी रुसणारा नव्हता. त्याला तर सुपारी शोधायची होती त्याला. त्याने खाली हात न घालता वर हात केला, आपल्या पटक्याला लावला. तेव्हा त्यांनी खनखन 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 वाजवायला सुरुवात केली. ओळखलं की हां, हे इशारा आपल्यापाशीच आहे. जर ते इशारा करणारा नसता तरी सुपारी किती दिवसाला मिळली असती. पण आपणाला संतांनी इशारा केलेला आहे, शास्त्रांनी इशारा केलेला आहे, वेदांनी इशारा केलेला आहे, अभंगाने इशारा केलेला आहे. समझे नहीं इशारा. आम्ही समजतच नाही, समजून देण्यासाठी आहे. आणि आम्ही बाहेर शोधण्याच्या मागावर आहोत. किती दिवस शोधायचं. संपत आलंय ना आयुष्यात, राहिलंय किती माहीत नाही. आता गेलेलं सगळ्यांना माहीत आहे, काही पता नाही आता. मग असा इशारा समजून घेऊन सुपारी भेटली त्याला. जवळी असता जगज्जीवन का धांडोळीसी वन, एकाग्र करी मन तेने होईल समाधान रे. जवळच आहे जगज्जीवन, परमात्मा आपल्या जवळ आहे, आपल्यात आहे, आपल्या इंद्रियाचा चालक आहे. ऋषिकेश आहे, केशव आहे, मधुसूदन आहे, माधव आहे, राम आहे, रमणारा आहे. आपल्यामध्ये आहे. तैसा हृदयामध्ये मी राम, असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांतासी काम विषयावरी. बाहेर भटकणारा हा जीव आहे. विषयाच्या अधीन झालेला जीव, विषयाधीन झालेला जीव स्थिर होणं शक्य नाही.
आणि याचा प्रयत्न बी आम्ही करून पाहत नाही ना कधी. स्थिर होण्याचा प्रयत्न कधी पाहतच नाही. खरं तर परमार्थामध्ये जेवढं स्वातंत्र्य आहे, जेवढी आपली सत्ता आहे, जेवढा आपला अधिकार आहे, जेवढा आपला हक्क आहे, जेवढं आपणाला सर्वांना त्याच्यामध्ये हे आहे ना, तेवढं प्रपंचामध्ये नाही. आपणाला सगळा पराधीन संसार आहे. परमार्थ लय स्वतंत्र आहे, पण आम्ही त्याला उलट करून घेतलं. हे सोपं आहे त्याला कठीण समजून घेतलं, आणि कठीण आहे त्याला सोपं समजून घेतलं. संसार इतकं कठीण परमार्थ नाही. आपुला तो एक देव करून घ्या. देव करून घेतला तर काही त्रास नाही आपणाला. तुम्ही नैवेद्य काय दाखवता, गरम आहे की थंड आहे, उशिरा दाखवता का वेळेवर, अशी कधी तक्रार देवाची झाली का तुमच्याकडं? एक लोटा जल टाकतं टाकतं थोडं उशिरा गेली बाई, तर कधी महादेव प्रगट होऊन म्हणलं का आज उशीर का केलीस म्हणून? काही तक्रार नाही देवाची. सोपं आहे देव. आपला तो एक देव करून घ्यावा. आणि हे पोरं जेव्हा बायको करून घेतात तेव्हा त्याची खूप तक्रार असते. साडीची तक्रार, साडीच्या रंगाची तक्रार, खाण्यापिण्याची तक्रार, कुठं राहायचं त्याची तक्रार, कोणात राहायचं याची तक्रार, सगळ्या तक्रारीच तक्रार. एवढ्या तक्रारी असून बी हे सोपं आहे म्हणते माणूस. एवढं तक्रारी असून बी याच्यासाठी हजारोची संख्या येते आशीर्वाद द्यायला, आणि ज्याच्यात एकही तक्रार नाही तिथं 10-5 लोक राहतात परमार्थामध्ये. ज्याच्यामध्ये स्वातंत्र्य आहे, ज्याच्यामध्ये सुविधा आहे, ज्याच्यामध्ये सोय आहे, त्याची काळजीच नाही. असं तुमच्या जीवनात झालं असेल की एखादी साडी आणली असेल तर तिनं हे कलर पसंत नाही, जा वापस. तुम्हाला वापस जावं लागतं, किती चक्र काटावं लागतं. आखरीला पसंत नाही आलं तर तुम्हाला कळतच नाही म्हणून स्वतः दुकानला जाऊन घेते, झालं. असे देवाची काही तक्रार आहे? संसार अवघड आहे, परमार्थ सोपा आहे. आपणाला सोपं कोणतं वाटते आणि काय आवडते, तर अवघड आहे ते आवडते. कारण एकच आहे की अवघड जरी असेल तरी त्याचा अभ्यास झालेला आहे, त्याचे संस्कार झालेले आहेत, याच्यामुळे तसं होतं. त्याचे संस्कार आहेत चित्तामध्ये पडून, आणि एक जन्माचे नाहीत, हजारो जन्माचे संस्कार आपल्यामध्ये पडून आहेत. ते सोपं वाटते संसार. म्हणून प्रत्येक माणूस ज्याचा अभ्यास केलेला आहे त्याच्यामध्ये सोपं समजून गुंतलेला आहे संसारामध्ये. याचा अभ्यास करायला शास्त्र सांगाले. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिनः. अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्यगामिनः. हे अर्जुना, तुझ्या चित्ताला अन्य गमन होऊ देऊ नको, इकडे तिकडे जाऊ देऊ नको. एका परमात्मामध्ये समर्पित कर, लाव, अभ्यास कर. अभ्यासाची निबळे पांगुळ गिरीवर चढे. अभ्यास नाही. परमार्थ सोपा नाही का? परमार्थाचा अभ्यास नाही. अभ्यास नाही, अभ्यास करावा हळूहळू. आणि एकदा अभ्यास केलं की माणसाला ते सहज होऊन जाते. पुन्हा जसं तंबाखू
आता ज्याला परफेक्ट झालेलं आहे खाण्यामध्ये, त्याला असं ध्यान करावं लागते का तंबाखूचे? कोणी माणसं ठेवावं लागतं का, हे मला तंबाखूचे ध्यान करून दे, वेळ झालं की सांग, असं सांगावं लागते का? की सहज ध्यान येते, आपोआपच ध्यान येते ना? बिडी, तंबाखू, दारूची वेळ झाली आपोआप ध्यान येते. एवढा अभ्यास आहे. त्याच्यासाठी माणसं ठेवायची गरज नाही, काही अलाराम लावायची गरज नाही. अलाराम लावावं लागते का त्यासाठी? त्याचं नाव कोण ठेवलं की अलाराम? खरं तर ते गेलारामच आहे. ते कुठं राम आला? तर अभ्यास आहे. सत्संग काय आहे? अभ्यास आहे. आणि मित्रांनो, परमार्थ कधीही कठीण समजू नका कृपया. काल एक चर्चा झाली की आम्ही असं ठरवलंय की आता कुठं जमतंय, कलियुग आहे, कलियुगाचा प्रभाव आहे. म्हणजे आपण काही चूक केली म्हणजे आपण काय शोधतो की बहाणे शोधतो आपण. कलियुग आहे, आता कलियुग आहे. कलियुग कोणासाठी आहे? ज्याच्या नामावर निष्ठा नाही, श्रद्धा नाही, गुरुवर विश्वास नाही, अशा लोकांसाठी कलियुग आहे. कधी भी कलिविली काहीच नाही, ध्यान ठेवा. कलीचा प्रभाव त्याच्यावर होते. आणि आपलं मत काय असते की चुकलं म्हणजे काय बिघडलं, कलियुगच आहे ना, मग काय होते चुकलं तर? असं नाही. कलियुगामुळे चुकलं नाही, आपलं चुकल्यामुळे आपण कलियुगात आहोत. कलियुगामुळे चूक होत नाही, ज्याची चूक होते त्याच्यावर कली आक्रमण करते. आज एक नवीन सूत्र द्यायला तुम्हाला. कलीचा प्रभाव कोणावर राहते? कलीमुळे चुकत नाही आपण, पण चुकल्यावर मात्र कली आपणाला सोडत नाही. चुकणाऱ्यासाठी कलीचं अस्तित्व आहे, चुकलेल्यासाठी. कली कसं आहे की गंमत अशी आहे की कुठलीही जागा आहे ना ज्याची त्याची, तुम्ही जिथं कचरा टाकता तिथं कचराच टाकणार लोक. तुमच्या घरामध्ये काही वस्तू आहेत ना, अत्राय पांघरायचे कपडे घडी करून एका जागी एकानं ठेवलं की सगळ्या घरातले कपडे तिथंच ठेवणार. वाट्या एका जागी वाटी ठेवली की सगळ्या वाट्याची जागा तेच होणार. जशी एका याची जागा एका बाजूला होते, ज्याची त्याची जागाच आहे. तसं चूक झाली की तिथं कली आपली जागा करून घेते, सगळा कचरा आणते जाग्यावर टाकायला. त्याची एक जागा आहे. असं तर आपल्या तुम्ही ऐकलेलीच गोष्ट आहे की माणसाचे बी स्वभाव कसे राहतात. एका स्वभावाचे माणसं संघटित होतात, एकसारखा स्वभाव असलेले माणसंच संघटित होतात. मी नेहमी सांगतो, एक शास्त्रामध्ये एक श्लोक आहे ना, मृगा मृगे, हरण एकीकडे, म्हशीचा कळप असते, हरणाचा कळप असते. आता हे म्हशी गाई तुम्हाला बघायला भेटणं गेलं तर सध्या डुकरं तर आहेत बघायला. डुकरं आणि गाई हरणं असे मिळून राहतात का? आता लोक काही असे म्हणतात की मग एवढे माणसं आहेत, मग कीर्तनाला काय येणार, सत्संगला काय येणार, असं जमते का? ज्या त्या स्वभावाची एक टोळी असते, ज्याच्या त्याच्या स्वभावाची एक मंडळी असते, ज्याच्या त्याच्या स्वभावाचे बाया बी एका स्वभावाच्या बाया एकीकडे बसतात. हे आता नाही, हे सत्संग झाल्यावर उठल्यावर कळते. तेच ते एकीकडे होते, त्याचे एकीकडे होते, तेच एकीकडे होते.
आता काही बिड्या फुकणारे असतील तर हे जरा बाजूला, तेच त्याने बाजूला एकीकडे होते. मृगा मृगे संगमनुव्रजन्ति गोभी गावश्च गोभीस्तुरगास्तुरंगये. श्लोक आहे त्याचा. मूर्खाश्च मूर्खे, मूर्ख मूर्खाची एक टोळी होती. आपणाला काय वाटते की हे माणसं ह्याला कसं साथ द्यायलेत, ते तसलेच आहेत म्हणून ते एकमेकाला साथ द्यायलेत. मूर्खाश्च मूर्खे सुधयः सुधिभिः समानशील व्यसने सुसख्यम. समान बिडीवाले एका जागी जमतात, तंबाखूवाले एकीकडे जमतात. एखाद्याला निंदा करायची सवय आहे कोणाची तर तेच ते एकीकडे टोळी होती आहे, ते जरा बाजूला बसतात, दूर जाऊन बसतात. तेच ते आपणाला वाटते की ते एकांतात बसलेत. एकांतात नाही, ते तर सगळ्या लोकात खुसलेत जाऊन बोलण्यातून अशी. मग आता तुम्ही तुमचा स्वभाव कोणता करणार? मूर्ख स्वभाव झाला की मूर्खाच्या मध्ये बसावं वाटते, जाऊ तेच बोलावं वाटते, तेच ऐकावं वाटते, तेच करावं वाटते, है ना. तसं कलियुग कोणाला अनुकूल आहे? मूर्खाला. सज्जनाला प्रतिकूल आहे, पण काही प्रभाव त्याचा पडत नाही. म्हणून काही बहाणे सांगतात की मग चुकलं तर काय झालं, कलियुग आहे. हां, असं नाही, कलियुग नाही. कलियुगाचा प्रभाव कोणावर आहे? चुकलेल्या माणसावर आहे. कलियुगामुळे चुकत नाही, चुकल्यावर कली सोडत नाही. हे ध्यान ठेवून जा. आज अधिक मासामध्ये कलियुगाचं आहे, आजकाल परिस्थितीचं आहे, काहीतरी बहाणे सांगतात माणसं. कारण की त्याला बिनचूक वागायचं ठरलंच नाही, आपलं फिक्स झालं नाही, है ना. आता काय राहिलं महाराज, कलियुग आहे, काय व्हायलं मग आता सगळे तसेच आहेत, वागावंच लागते असं म्हणतो. मग आता त्रेतायुगामध्ये लोक बिघडले नाहीत, अमुक युगामध्ये लोक बिघडले नाहीत, कलियुगामध्ये लोक बिघडले म्हणतात तुम्ही. मग आता हनुमानजी किती युगामध्ये आहेत? 4 युग प्रताप तुम्हारा. मग आता कलियुगामध्ये हनुमानजी बी बिघडाव, कलियुगाचा प्रभाव असेल तर हनुमानजी बी बिघडाव. असं चुकीचं कधीही ठरवू नका, चुकीच्या गोष्टी. आजही तुम्हाला नीट वागायचं असेल तर तुमची स्वतंत्रता आहे. काही प्रमाणामध्ये लोकांकडे बघण्याची गरज आहे, पण बाकी एवढं बघायची गरज नाही. लोकांसाठी थोडंफार करावं लागते, आवश्यक तेवढं. कपडे घालावं लागतात कोणासाठी? लोकांसाठी. स्वतःला कपड्याची काय गरज आहे एकट्याला? फक्त घालणं कोणासाठी? जगासाठी आहे. हे एवढंच बस आहे. पण आता कपडे घातले, लोका नागवर राहू नये याच्यासाठी कपडे घातले, परंतु याच्या पुढे गोष्ट गेली की असलेच कपडे घातलं तर लोक बरं म्हणते, नाही तर नाही. असलेच कपडे घातले तर आपणाला मोठं म्हणते, नाही तर गरीब म्हणते. हे काय संबंध आहे? हे इथपर्यंत ठीक आहे की कपडे घालणं बरोबर आहे. म्हणून आपण लोकांकडे पाहून आपल्या स्वभावात बिघाड करून घेऊ नये. तुका म्हणे इहे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर भरोनी राहो. काय संबंध आहे? मला बी सांगण्याचा प्रयत्न करतात लोक, नाही महाराज असं करावं तसं करावं. तू कर ना, तुला तुझी स्वतंत्रता आहे, तू कर, मला काय सांगतोस तू? मला म्हणतात महाराज की आता हे युगाच्या मानानं, या काळाच्या मानानं तुमच्यापाशी मोबाईल असला पाहिजे, घ्या.
हाय का गरज आता? मला सांगायची गरज नाही ना त्याला, पण तुमचं सगळ्याचंच मत आहे ना असं की माझ्यापाशी मोबाईल असलं पाहिजे. कारण की माझ्याकडे मोबाईल आला की तुम्ही व्हिडिओ कॉल करणार, मला रिकामी बसू देणार नाहीच. मला जे काही वाचवायचं आहे, बघायचं आहे, शांत बसायचं आहे ते तुम्ही बसू देणार नाही. तुमचं म्हणणं असं आहे की महाराजांनी आम्हाला सांगण्यापेक्षा आमच्यासारखंच वागलं तर काय होतं, हे तुमचं लोकांचं मत आहे. आणि असा प्रयत्न बी करतात लोक, या महाराज आमच्यासारखंच करा. पण हे विसरून जा की तुमचं आता महाराज ऐकून घेईल आणि बदलून जाईल. आता विसरून जा, आता शक्य नाही. आता तुम्हाला जर वाटलं, चांगलं वाटलं तर तुम्ही तुमच्यातून निघा, पण तुम्हाला तिकडे ओढण्याचा प्रयत्न करू नका. एक मोबाईल झालं की मग अजून काहीतरी राहा वाटते, ते झालं की अजून काहीतरी राहा वाटते. असंच एक साधू होता बिचारा, त्याला असंच किरकिरी नको वाटली गावामध्ये, गेला जंगलामध्ये जाऊन एक झोपडी बांधली, एक दोन आपलं लंगोटी घेऊन राहिला, आपलं ध्यान जप करू लागला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः. रात्री झोपी गेला नाम जप करून 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 जप करून. ते झोपडीमध्ये उंदीर आलं आणि त्याची एक लंगोटी अंगावर होती, एक अशी वाळू घातलेली होती, ते कातरून टाकली लंगोटी. तर उंदराचं काम काय, ते साधूची राहो की चोराची राहो, कातरायचं काम त्याचं. होती ते एक लंगोटी कातरून टाकली. साधू बिचारा गावात गेला. असं तुमच्यासारख्याला आयडिया घेतली की म्हणले उंदरं सत्वालेत, काय करावं आता, तुमच्यापाशी आयडियाला काही कमी नसते. मोबाईल आहे ना तुमच्याकडं. गावातल्या माणसांनी आयडिया दिली की म्हणले महाराज तुम्हाला कळत नाही. हो कळत नाही म्हणून तर आलो गावात. काही नाही म्हणले, एक मांजर ठेवा, बस काम खाता. साधूलाही बरं वाटलं. मांजर ठेवल्यानं आपलं काय भजन बिघडणार आहे. मांजर घेऊन गेलं गावातून, ते म्याव म्याव करू लागलं. उंदरं येईना गेले, पण मांजर उपाशी राहू लागलं. रोड होऊन गेलं, मजासारखं झालं. मांजर आरडून आरडून 40 वर्षापासून आरडलेलं मांजर किती रोड होईल आता. त्या लोकांनी पुन्हा गावात आला आणि म्हणले मांजर मरतंय, आता कसं करावं. अजून एकानं आयडिया दिलं, चांगली आयडिया दिली. नाही महाराज माझ्याकडे एक म्हैस आहे, म्हशी खूप आहेत, त्याच्यातली एक म्हैस घेऊन जा. मांजराला दूध होते, तुम्हाला बी दूध होते, ठीक आहे घेऊन जा. साधू पडला लालचीमध्ये. आपणाला का जंगलामध्ये राहायचं आहे, काय चारवायचं आहे, अशी म्हैस लांबणीनं बांधायचं ना आपलं जप करीत बसायचं. म्हैस म्हैस, आपलं म्हैस नाही. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. ते म्हैस घेऊन गेलं, दूध काढायचं. ते मग थोडं एक देवावरच ध्यान राहायला वेळ थोडासा त्याच्यातला इकडं द्यावं लागलेलं. म्हशीला चारा पाणी हे ते करावं लागलेलं. वेळ झाली की म्हैस बी ओरडायची याच्याकडे बघून. ते मांजर बी लठ्ठ झालं. ते बोक्या होता, आता 2 बोक्या बी लठ्ठ झाले. आता महाराज बी मांजर बी दोन्ही बोक्यासारखे झाले. काय कमी आहे महाराज लोकांना, मामुली खाऊ घाल ना. आता ते अधिक मास सांगितलं की धोंड्याच्या महिन्यात तुम्हाला खूप खायला मिळतात. दोन्ही लठ्ठ झाले. दूध सरना गेलं. तर ते फेकून द्यावं तर फेकू वाटना, पिऊन घ्यावं तर सरना. पुन्हा गावात गेलं. म्हैसीचं दूध लई झालं, म्हैस दूध लई द्यायली, काय करावं त्या दुधाचं. मला एकानं आयडिया दिली की त्याचं असं असं लोणी काढावं, ताक करावं, लोणी काढावं आणि मग त्याचं तूप करावं. तूप. ते म्हणला आता हे तर मला करता येत नाही.
काय करावं तो एकानं आयडिया दिलं की त्याला काय म्हणला, गावातून एखादी बाई भेटली तर बघा लोणी काढायला, चांगली लोणी काढते ते. आता घेऊन गेले त्यानं बाई, एक 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 मांजर नेलं, म्हैस नेली, बाई नेली. मग आता मग बाई नेल्यावर मग आता भजन साधन करावं की नाही. हम दो हमारे तीन हो गए, झाला पसारा. गेलं होतं कशासाठी, एक 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 करून त्यानं सगळा संसार तयार केला तिथं. तुम्ही लोकांनीच साधू लोकांना बिघडून टाकले खरं तर, लाड करून, हे देऊन ते देऊन, असं तसं करून करून पाप बिचाऱ्याचा घात केला हो तुम्ही. तुम्ही बी पापीच हो. गुरुला गुरु ठेवलेच नाही माणसानं, त्याला देवाचं ध्यान करू देणं, त्याला नामस्मरण करू देणं, एकांत करू देणं. वास्तविक पाहता साधूला हे असं पतन होण्याला कारण समाज आहेच. याची जबाबदारी आहे ना आपल्याकडे बी, लक्षात असं. आणि एकदा लालूच लागले की ते आता माणूस थांबत नाही. म्हणून आपल्याला आपल्या स्वरूपाची ओळख होण्यासाठी या सगळ्या विषयातून बाहेर पडण्याची गरज आहे. मिळायला काही मिळते हो मागल्यावर, आहे की नाही, पण घ्यावं की घेऊ नये हे साधूला कळायला पाहिजे ना. काही देतात बिचारे हे सगळे. यांनाही वाटते की आपले 2 पैसे दिले म्हणजे आपलं बी पाप कटते, आपण बी मोकळे होतो. त्याला बी बरंच वाटते, याला बरंच वाटते. बरं वाटण्यामध्ये बुरं होऊन जाते, घात होऊन जाते. असं पसरत पसरत माणूस आपल्या निजरूपापासून कसा दूर गेला, तर एक विषय वाढला, दुसरा वाढला, तिसरा वाढला, असं वाढत वाढत एक एक पाऊल आपल्या स्वरूपापासून माणूस दूर गेला. कसा गेला तर हे सांगालो तुम्हाला. आता परत आपणाला परत यायचं आहे याच्यातून, आहे ना. परत यायचं आहे म्हणजे पुन्हा तुम्हाला मी आपल्या मुद्द्यावर, जे काही मुद्दा होता ना आपला, सांगतो की आता बाहेर भटकायचं आहे का परत यायचं आहे भटकलेलं, सांगा बरं. आपण तर अजून बाहेरच भटकण्यावर आहोत. आता आपणाला परत येण्याची गरज आहे, आवश्यकता आहे. म्हणून वापस या. बाहेर भटकण्यापेक्षा आता वापस या. परमार्थ म्हणजे वापस येणं. तैसे आत्मभ्रांतीसाठी वस्तू विखुरली 12 वाटी, ते एक वाटी ती ज्ञानदृष्टी अखंड जे. पुन्हा आपल्याजवळ या, वापस या. वापस या म्हणजे एका एकातून काढा चित्ताला, निघा त्याच्यातून एक एक हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि ज्या दिवशी हे सारे विषय संपून जातील त्या दिवशी आपण ठरवायचं की आपण मुक्त झालो, तरलो. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. बाकी गप्पा केल्या म्हणजे तरलो नाही. आपण तरलो की मरलो हे आपणालाच कळतंय, ज्याच्या त्याला तुम्हाला कळतंय. याच्यातून तुमचं चित्त निघत असेल तर तुम्ही तरुण चालला, आणि अजून याच्यामध्ये जर ममतेमध्ये जर आसक्त होत चालला तर तुम्ही आता तरण्याकडे नाही, भवसागरामध्ये बुडण्याकडे चालत तुम्ही. तर तरुण जायचं तुमच्या हातात आहे, नाही का? हां, वाईट या गोष्टीचं वाटते की
आपण तरुण जाण्याचं जर सरकारच्या हातात आहे, कोणाच्या दुसऱ्याच्या हातात आहे, सासऱ्याच्या हातात आहे, असं जर असतं तर ठीक आहे, दुःखाची गोष्ट होती. पण हे कोणाच्याच हातात नाही. तरुण जायचं कोणाकडे आहे? स्वतःच्या हातामध्ये आहे. मग स्वतःच्या हातात असलेली गोष्ट आम्ही गमावून बसणं, याच्यासारखा मूर्खपणा आणि याच्यासारखा घात, याच्यासारखा घाटा आपल्या जीवनामध्ये दुसरा नाही. याच्यासारखा घाटाच नाही. म्हणून सावधान व्हा. कलियुग विलियुग काहीच नाही. कोणते बहाणे काही सांगू नका, है ना. आपला निश्चय झाला नाही. आज भी तरुण जग किती बिघडलंय, जग किती बिघडलंय चर्चा करतात लोक. जग म्हणजे काय की मला काही समजलंच नाही. जग बिघडले म्हणजे काय? जग म्हणजे काय? पाण्याचं जग की माणूसच ना. मग आपणच ना. मग सत्संगमध्ये येणारे काही माणसांचे प्रश्न आहेत की महाराज, सत्संगला आलेली माणसं मग सुधारलेत का? सुधारलेत का? तर त्याचा प्रश्न काय आहे की तुमच्या सत्संगामुळे काही फरक पडला नाही, असं त्याचं म्हणणं आहे. तर त्याचं एक कारण आहे. त्याचं एक कारण आहे. गुरुवर्य महाराज एक दृष्टांत सांगत होते. हे असं का बोलतात लोक, त्याचं एक दृष्टांत सांगत होतो. हे लोक यायलेत मग सुधारलेत का? हे लोक मग काही परिवर्तन झाले का? मग म्हणजे सत्संग आपण करायलोत पण चिंता त्याला लागली. आपली चिंता करणारे बी आहेत ना जगात, चांगलीच गोष्ट आहे. तर ते एक दृष्टांत सांगत होते. एक तसं ज्ञानेश्वरीतला एक दृष्टांत आहे आणि एक महाराजांचा एक दृष्टांत आहे. एक माणूस शौचाला गेला बाहेर. पूर्वीच्या काळामध्ये शौचालय घरी नसायचे. आता सगळं उलटं झाले. पहिलं घरी खायचे आणि बाहेर जायचे. आता बाहेर खाऊन यायचं. बदललं ना, आता काळ बदलला. घरी खाऊन बाहेर जात होते, आता बाहेर खाऊन आले की घरी यायचं. बदलला, काळ बदलला होता. मग ते गेला शौचाला बाहेर. असंच उन्हाळ्याचे दिवस, नांगरलेलं रान, ढेकळं अंधारात जाऊन बसलं ढेकळामध्ये. ते डब्बा ठेवण्यामध्ये गडबड झाली, ते डब्बा सांडला, पडून गेला. धरता पाणी थोडंसं बुडाला राहिलं त्या डब्यामध्ये, पाणीच नाही. पण आता याला जमके आलेली वापस कुठं येता येते? याचं काम झालं. पाणी कमी पडलं, आला गावात. तसंच तेवढ्याच पाण्यावर भागीला गावात आला. आणि सकाळी सूर्यग्रहण लागलं होतं. सकाळचं सारे लोक सूर्याकडे बघत होते. हे आला गावामध्ये. लोक वरी काय बघायलेत? म्हणले काय बघायला? म्हणले सूर्यग्रहण लागलंय. याने बी आपला उजव्या हातात डब्बा होता, डावा हात वरी असा केला, नाकावर ठेवून बघू लागला. आता हात असं करून बघावं लागते ना, इतक्या दूर नाही, जवळ धरला. इकडे म्हणला लई बार बघलो म्हणला ग्रहण, पण ह्या बारचं ग्रहण कसं की वासच आहे म्हणला. सूर्यग्रहणाचा वास याला. समजलं तुम्हाला? वास सूर्यग्रहणाचा आहे की ह्याचा आहे? आता दुनिया बिघडली की हे म्हणणारा बिघडला, ह्याचं उत्तर घ्या. चुकून कधी म्हणू नका की दुनिया बदलली का, बिघडली का, सुधारली का. चिंता करू नका.
तुम्हाला तुमची स्वतःची चिंता करण्याचा अधिकार आहे, हक्क आहे, तुम्ही करा, स्वतःची चिंता करा कृपया. खूप काही आपण आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करू शकतो आपण या पद्धतीनं जर चाललं तर. दुसऱ्याची चिंता काय करतात? चूक आपली आहे, दोष आपला आहे, तेव्हा आपणाला सगळे दोषी दिसतातच. असतील बी दोषी दुसरे तर त्याचा परिणाम, त्याचा दंड तुम्हाला थोडंच भोगायचं आहे. तुमचे तुम्ही बघा ना, आपुले आपण करा सोडवण. संतांनी सांगलेलं आहे. डोळ्याला कौळ झाला, चंद्र पिवळा दिसू लागला, चंद्रावर आरोप करते ते की चंद्र पिवळा आहे. अरे पांढरे कपडे घालून आले की म्हणते की तुम्ही पिवळे कपडे घातलो. कोण म्हणाले? कौळ. कौळ कावीळ काय म्हणतात त्याला. ते चंद्रा ते म्हणे पिवळे है ना. तसं आम्ही आमच्याकडे दोष भरपूर असल्यामुळे आम्हाला सगळे दोष दिसालेत, असे कमी दिसालेत लोक. तोपर्यंत समजायचं की आपण निर्दोष झालो नाही, आपलं अंतःकरण शुद्ध नाही. ज्या दिवशी अंतःकरण शुद्ध होईल त्या दिवशी तुम्हाला त्याच्यामध्ये सगळं स्पष्ट दिसल, आपलं परमात्माचं प्रतिबिंब दिसल त्याच्यामध्ये. गढोळ पाण्यामध्ये चेहरा दिसत नाही, हलणाऱ्या पाण्यामध्ये बी, अस्थिर पाण्यामध्ये बी चेहरा दिसते, परंतु चेहरा स्थिर नाही, लांबट असं दिसतो. दोष आहे पाण्यामध्ये, आपण म्हणतो चेहरा दोषी आहे, लांब आहे, हलल आहे, चेहरा हलल आहे. पाणी हललं तर काय होते? चेहरा हल्ल्यासारखं वाटतंय. तसं आपलं मन चंचल झालं की आपणाला हे जग चंचल दिसायला सुरुवात होते. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की दोष केव्हा दिसतात, कोणाला दिसतात? ज्ञानाचा उदय जीवनामध्ये झाला की दोष दिसत नाहीत, परमात्मा दिसायला लागतो. वासुदेव सर्वमिती समात्मा सुदुर्लभा. सूर्योदय झाला की चंद्र दिसत नाहीत, चांदण्या दिसत नाहीत का राहत नाहीत? दिसत नाहीत. सूर्याचा प्रकाश झाला की चंद्र आणि तारा नक्षत्र दिसत नाहीत. तसं ज्ञानाचा उदय झाला की पापी आहेत, पुण्यवान आहेत, दोषी आहेत, हे काही दिसत नाही. जोपर्यंत तुम्हाला दिसालंय तोपर्यंत आपण अज्ञानी आहोत. अंधारामुळे नक्षत्र स्पष्ट दिसतात आणि अज्ञानामुळे दोष स्पष्ट दिसतात. सूर्योदय झाला की नक्षत्र दिसत नाहीत, ज्ञान झालं की दोष दिसत नाहीत. म्हणून गुणदोष याती न विचारी काही, ठाव दिला पायी आपुलिया. असो तर एकच शिका की आपण आपणाला शुद्ध कसं करायचं, आणि याचं स्वातंत्र्य आपणाला आहे. मी बार बार सांगालो, कोणाच्या हातात नाही ते. हे एक शिकून घेऊ आपण. या पद्धतीनं आपण सत्संगमध्ये आपण आपलं पाहत राहूत, आपण आपला शोध लावूत, आपण आपल्यामध्ये परमात्माला शोधूत. आहे तर भेटणारच आहे, आणि भेटत नाही म्हणजे नसल तरच भेटणार नाही, असा निश्चय करा सर्वांनी. पाप पुण्य सगळं अर्पण करून एक चांगलं जीवन जगण्याचा प्रयत्न आपण करू. तर हनुमानजी लंकेतून निघाले परत रामाला सांगण्यासाठी की सीता सापडली. थोडं रामायणाचा भाग आपला जो चालू आहे ना. जात असताना माता सीतेकडून एक मणी घेतलं त्यांनी आणि अरिष्ट नावाच्या पर्वतावर चढले. तुमच्या आमच्या सगळ्याच्या डोक्यावर अरिष्ट आहे. अरिष्ट म्हणजे संकट. अरिष्ट आलं म्हणतात ना, जीवाला अरिष्ट आहे. आणि अरिष्ट नावाच्या पर्वतावर हनुमानजी चढले.
बघा, म्हणजे संकटावर पाय दिलं त्याने. संकट आपणाला तोडवतात आणि हनुमानजी संकटाला पायाखाली घालतात. संकट ते हनुमान छोडावे. अरिष्ट नावाच्या पर्वतावर चढले, पर्वत दबला आणि तिथून उडान मारली. समुद्र तीरावर जांबुवंत आदी करून समस्त वानरगण हनुमानजीची प्रतीक्षा करीत बसले होते. हनुमानजीचा आवाज येऊ लागला होता. भू भू करीत आवाज करीत मनोवेग हनुमानजीचा असल्यामुळे सर्वांना आवाज आला आणि सर्वांनी ओळखलं की हनुमानजी परत यायलेत. पण काय वार्ता काय आणणार आहेत, बातमी कसली येणार आहे, तर जांबुवंतजीनं सांगितलं की बातमी तर खुशाल आहे, शुभ आहे. कारण की माणसाला काम झाल्यावर माणूस थोडंसं जय जयकार करीत येते. भू भू करीत यायला ना हनुमान, तर नक्कीच सीताशुद्धी झालेली असं त्यांनी एक अंदाज लावला. एवढ्यात हनुमानजी उतरले. उतरल्यानंतर वडील धाडील जांबुवंताला आधी नमस्कार केला, अंगदाला नमस्कार केला, बाकी सगळे सुग्रीव इत्यादी वानरगण जे होते सर्वांना नमस्कार केला. सुग्रीव नाही त्या ठिकाणी, ते राजा होता, तिथं जाग्यावर होता. जेवढे वानर आलते तेवढ्यांना नमस्कार केला. काम करून येणारा रिकामी बसलेल्याला नमस्कार करा. मला गंमत वाटली की हनुमानजीला नमस्कार करावा ह्या लोकांनी, बसलेल्याने. ह्यांनी नमस्कार केलं सर्वांना, असं रामायणामध्ये कथा आहे. तर विचारपूस झाली, सांगितलं सगळं. अमुक झालं, तमुक झालं, राक्षस मारले, लंका जाळली, सगळी कथा सांगणार. मग अजून काय काय केलं ते मी सांगत नाही म्हणले. माझ्याकडे पत्र आहे. कोण लिहून दिलं तर? ब्रह्मदेवानं जांबुवंताच्या हातामध्ये ते दिलं. त्यांनी पत्र वाचिलं, परंतु ब्रह्मलिखित पत्र आहे, ते कोणाला कळणार आहे? कोणालाही कळत नाही. जांबुवंताजीनं असं वाटडोळ बघितलं बरंच वेळ, कळना गेलं. पण कळना गेलंय म्हणावं तर आपली इज्जत जाते. आता जांबुवंत बी हुशार होता, लय हुशार. काही माणसं हुशार राहतात. जावाई होता एक हुशार असा, सासरवाडीला गेलेला. लिहावा येत नव्हतं, वाचवा येत नव्हतं. आधी शिकाय नाही, शिक म्हणलं तर, आणि सासरवाडीला गेलं. सासरवाडीला गेल्यावर असं जरा बनून ठणून जावं लागते. त्याने ते पेन होडकीला जाताना खिशाला लावून जावं म्हणून ते पेन नाही गवसाय, मग नुसतं ढक्कनच गवसलं. ते ढक्कनच लावून निघालं. जावाई सासरवाडीत गेला. गेल्या उतरल्या सासूबाईच्या घरी तिनं पाणी पिणे दिली. बसल्याने एवढ्यामध्ये पत्र आलं तिच्या माहेरचं, सासूच्या. बरं झालं बाप्पा म्हणली, गावामध्ये जावं लागत होतं वाचून घ्यायला. त्यावेळेस एवढे सुशिक्षित लोक नव्हते. आणि घरीच म्हणले वाचिनार आलाय म्हणले, ते पत्र नेले जावायच्या हातात दिले. आता ह्यानं थरथर करायला सुरू केलं. जावाई येईना म्हणावं तर ढक्कन आहे खिशाला, येतंय म्हणावं तर वाच येत नाही. त्यानं खरं तर बरोबरच सांगितलं की मी नुसतं ढक्कनच हवं म्हणून सांगितलं, मधलं नाही त्याच्यातलं. रडाय सुरू केला जावाई. सासूबाईनं म्हणली काय लिहिलंय असं रडायसारखं, याला वाचवाय ना म्हणून रडाले. ते काही सांगायला तयार नाही. सासूला वाटलं की कोणी ना कोणी माझ्या माहेरचं अधिक मास गाठलं. सांगणं गेले तर रडायला. तर काय करावं. गावातलं माणूस बोलून घेतलं, वाचविलं, बघितलं आणि काहीच नाही. म्हणले शुभ समाचार आहे. मग याला विचारलं की शुभ समाचार आहे आणि तुम्ही रडता कशाला? तर म्हणले तुमच्या ह्याच्यासाठी रडणं गेलो म्हणले, मला वाचवाय आलं नाही, मी रडलो. मग आधीच सांगू नये का? म्हणून आम्ही कशाला रडत होतो? असं सांगितलं असलं तर आम्ही रडलो नसतो ना.
त्यानं म्हणला मी एकटाच कशाला रडू म्हणून तुम्हाला बी रडेल. असं अज्ञानी लोकांचा भाग. जांबुवानजीला ते ब्रह्मलिखित पत्र कळणं म्हणणं येणं गेलं. त्यावेळेस जांबुवानजीनं हुशारी केली जांबुवंतानं. म्हणले वानरगण हो, हे ब्रह्मलिखित पत्र आहे म्हणले. एका रामाशिवाय दुसऱ्यानं वाचणं हे पाप आहे. वाचवायला म्हणणं गेलं, ते जमत नाही म्हणे हे वाचवायला, असं म्हणून ते टाळलं. हनुमानजी ते पत्र घेऊन पुन्हा सगळे वानरगण घेऊन आता रामाकडे. राम आता अनेक दूर आहे, हे समुद्राच्या काठावरची गोष्ट आहे ना. आता इथून हे सगळे मिळून पत्र घेऊन चाललेत. पुढच्या सत्संगमध्ये पत्र वाचू आपण. आणि सूचना ध्यानात ठेवा की येणारा सत्संग 14 तारीख आहे, रविवार 14 तारीख, शेवटचा अधिक मासाचा सत्संग. अधिक मासाचा शेवट हा आपला नाही, रविवार. त्या दिवशी काय सांगते की म्हणून बघायला सांगायचं काहीच नाही. तुम्ही घरून डबे घेऊन या. धोंडे आणा, खडे आणा, काय आणायचं आणा, आपल्या आपल्या घरून घेऊन यायचं. देऊ वाटलं कोणाला द्या, खाऊ वाटलं खा, ज्याचे त्यानं खाऊन घेऊन जा. आणि जे डबे आणत नाहीत 4-2 लोक, त्यांना जेवू घाला. आता सगळे माणसं काही येतात पाप बिचार, त्याने डबे आणतात का? आता आमचे काळे महाराज आहेत, त्याने डब्बा कुठून घेऊन येतात? त्या अण्णानं मला दोघाला तुम्ही द्या डब्बा आणलेला. 1-2-4 माणसं असे राहते आहे ना. तुम्हाला तर व्यवस्था आहे की डब्बा आणायची? काय नाही. नाही तर आमच्या संघच एखादी धोंडा. तर हे शेवटच्या उद्या येणाऱ्या सत्संगचं. आणि 10 वाजता ठेवत का मग ते सत्संग येणारा डब्बेवाले, की 9 वाजताच ठेवायचं? काहीच सांगणार. 10 वाजता ठेवायचं. किती लोकांचं मत आहे? सगळ्याचंच मत. 10 वाजता ठेव. पाण्याची व्यवस्था ठेवून द्या माऊली तुमच्याकडं. हां. आणि ज्याला आणू वाटत नसेल तर घरी जाऊन जेवा, त्याला काय होतं, चालतं ना. इथं व्यवस्था नाही. रात्री ते एक सज्जन आलेत रात्री चाकूरून. त्यांना इथं रात्री उतरले तर इथं सगळे कुलप लावून आहेत. पाणी बी पियाची व्यवस्था इथं नाही. आलेत, त्यांनी फोन केला त्यांनी ड्रायव्हरला, आलो आम्ही म्हणून रात्री 8 वाजता इथं आलो. बसले. म्हणले इथं व्यवस्था नाही, काही नाही, तुम्ही इथं कशाला उतरला? पाहुण्याच्या घरी जाऊन यायचं होतं. ते म्हणले इथं निवर्ती महाराज राहतात म्हणून आलो. ते निवर्ती महाराज बी तिकडंच धोंडे खात, इथं कोणीच नाही. मग त्यांना ते पाहुण्याच्या घरी पाठवून दिलं. व्यवस्था इथं नाही म्हणायचं सगळ्याला माहीतच आहे ना. बरं, आपण करायची बी कुठून व्यवस्था? माझीच व्यवस्था करणारे तुम्ही आहात, तर मी कोणाची करणार आहोत, कुठून करणार आहोत? तर हे सर्वांनी ध्यान ठेवायचं व्यवस्थेसाठी. आणि आपण इथं सत्संग याच्यासाठीच ठेवला आहे की व्यवस्था नाही, सोय नाही, सुख नाही, तर लोक किती येतात ते आलेले खरे. ह्याच्यासाठी तर इथं सत्संग ठेवलेला आहे. आम्हाला लोक म्हणायचे ते काही असेच इचोड्यामधले, काही इचोड्यात सत्संग होता ना, हां, महाराजासाठी कोण यायले? ते जेवाय ठेवले म्हणून यायले लोक. जेवाय आणि माणसं लई यावे म्हणून लोक जेवाय ठेवले महाराजांना. बरं, ठीक आहे. आता येऊन बघा ना इथं कशासाठी आलेत. आता इथं काय म्हणतात की आता तिथं ते जेवायचं, आता इथं ते निमित्त नाही. आता काहीतरी शोधतील. आता अजून काय? आता काहीच नाही ना. अय्यो, आता हे बोलणाऱ्या लोकांना रिकामी झाली जागा. आता काही कामच लागलं नाही. आता काही काम लागत होतं तिथं,
इथं बरंच काम कमी होऊन गेलं बोलणाऱ्याचं. आता काय काम करतील? शोधतील अजून काही काम, त्यांचं राहते, आयडिया राहते त्यांना. धन्यवाद सगळ्यांना. तर झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की